ठाण्यातील जांभळे नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली। यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर, ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन इत्यादींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी आमच्या हक्काची, नाही कुणा बापाची, रद्द करा, हिंदीची सक्ती, कायदा रद्द करा अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला ठाणेकर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केलं। साहेब, आज काय सांगाल? आज आपण जीआरची होळी केली आहे। मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळींनी, या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या। म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती, या मुख्यमंत्र्यांनी केली होती, या उपमुख्यमंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। आज संपूर्ण मराठी माणूस, सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे। या ठिकाणी मनसे आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी। इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी हा जो लढा आपण देतोय तो मला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा, नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल।